श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत जो आपल्या या सीझनमध्ये हरभरा येतो, तर त्याची ही अशी वरचे पानं फुटतात. तर ही हिरवी हरभऱ्याची भाजी आपण आज बनवणार आहोत. छान अशी हिरवीगार हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. ही भाजी गावाकडूनच आणलेली आहे. माझ्या मैत्रिणीने खास माझ्यासाठी घेऊन आणली होती, तर मी ती आज बनवणार आहे. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूया, जिरा मोहरी टाकून घेऊया आणि लसूण टाकूया. या भाजीला जास्त मटेरियल टाकायची गरज नाही, फक्त हिरवी मिरची आणि लसूण टाकला तरी खूप टेस्टी भाजी होती. तर आता आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. दोन्ही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, ब्राऊन होईपर्यंत. दोन्ही छान तेलामध्ये परतलेलं आहे. आता आपण यामध्ये हरभऱ्याची हिरवी भाजी टाकूया. ही भाजी कट करायची नाही, तर अशीच करायची. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. थोडं या भाजीला जास्त मिक्स करायचं असतं, कारण तिखट मीठ असं सगळं भाजीला लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. पाणी वगैरे टाकायची गरज नाही, त्या तेलातच आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला असे तेलामध्येच परतून वाफवून भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपण या स्टेपला भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. जाडसर शेंगदाण्याचं कूटच टाकायचं, ते छान लागतं या भाजीला. अगदी ओबडधोबड मी शेंगदाणे अशी वाटलेले आहेत. कच्चे शेंगदाणे टाकले वाटून तरी चालतील किंवा भाजलेले टाकले तरी चालतील. तर इथे मी कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत. खूप छान चव येते या भाजीला यामुळे. तर आता मी हे परत मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आता हे पूर्ण पाणी शोषून घेईपर्यंत भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागते. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही हरभऱ्याच्या पाण्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाकरीसोबत वगैरे खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत जास्तच चवदार लागते. चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.